काय ग पहाटेच्या प्रहरी कोंबडा रोई करी बाई पहाटेच्या प्रहरी कोंबडा रोई करी चला उठा
चला जाऊ बाजारी करून सारा थाट करून सारा अगं थांबा थांबा थांबा. अगं सायनो, आपण मुली मिळून या मतीच्या वाटेत चालल्या करूया. पण आपल्या बरोबर कोणी शांती होता. अगं राजे, आपल्यावर येणारी नेहमीची मावशी कुठे राहिली? अगं या तुला सांगू दे त्या मावशीवर मुलीच येत नाही बघ. अगं तिथे माझं कालमारी नाही बघ. बरं बाई, मी जात माझे बघा तिला. अगं मावशी का मावशी. अगं का ग मोहिनो? येते ना बाजाराला. अगं हो येते. का ग राधेले मला हाक मारिला. का ग राधेले मला हाक मारिला.
अगं भया 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 अगं पोरीनो काजू मला हात मारला. अगं मावशी आमच्या सायन्सचा विचार आहे की या मृत्यूच्या बाजूला जायचं. अगं चांगला विचार आहे तुमचा. मावशी तुला यायला एवढा उशीर का झाला? अगं उशीर झाला म्हणजे काय विचारतेस? अगं तुला माहित नाही का मी नवीन लग्न केलं ते? अगं हो मावशी खरोखर. तुझा पहिला नवरा काय झाला? अगं पहिला नवरा तर नाही माझा. अगं त्याला दारूचं व्यसन खूप होतं बघ. अगं दारू पिऊन पिऊन त्याच्या लिव्हरला सूज मारली. अगं म्हणून मी त्याला घेऊन डॉक्टरकडे गेले बघ. अगं हो, खरंच मावशी? कोणत्या डॉक्टरकडे? अगं तुला माहित नाही का? अगं आपल्या डॉक्टरमुळे पेशंट बघितल्यावर खाणवतात पुढे. अगं त्या डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि काय झालं माहिती का तुला? अगं त्या डॉक्टरांनी काय केले माहितीये? काय केलं मावशी? इंजेक्शन देऊन गेले. इंजेक्शन दिली आणि फक्त 3च गोळ्या देऊन बघ त्यांना. खरंच मावशी? खरोखर 2 गोळ्याला 1 कॅप्सूल दिली लागत त्यांना. म्हणजे हे गोळे घेऊन जाणं त्यांना दे. आणि काय झालं माहितीये का? काय केलं मावशी? त्यांचा पाय पण खूप सुजला होता या गोप्याच्या खाली. आणि त्यांना मी घरी घेऊन आले आणि डॉक्टर काय बोलले? काय बोलले मावशी? इंजेक्शन देऊन होतं ना ते बोले घरी जा तू गरम पाणी कर आणि बाटलीत भर आणि बाटलीत भरून त्यांचा खालचा शेकव. काय मावशी? अगं पाय जर सुजला होता ना खाली. खरं तुमच्या मुलींचा विचार हा वेगळा का? अगं त्यांचा पाय सुजलेला खाली तो अगं तो शेकवता ते मला सोडून वरती गेले बघ. खरंच मावशी? खरोखर. अगं म्हणून काय झालं माहितीये का तुला? काय झालं मावशी? अगं वाकडा तिकडा भेला त्यावर बसला कोला. अगं वाकडा तिकडा भेला त्यावर बसला कोला. अगं पहिला नवरा मेला म्हणून दुसरा नवरा हा महेंद्र म्हणून केला बघ. आमच्या शेजारी पूजा होती त्या पूजेला मी गेले आणि काय झालं माहिती आहे का तुला? अगं महेंद्र मानाची खूप ओळख आहे ना ते सर्वजण महेंद्र म्हणाला म्हणे. अरे तुझ्या नवीन बायकोचं नाव घ्यायला सांग ना नवऱ्याचं. तुझ्या नवीन बायकोचं नावाचं नाव घ्यायला सांग. अगं नाव घेत मी खूप हुशार आहे तू बघ. तू नाव घेतलं? अगं नाव घेतलं म्हणजे काय विचारते? असं कोणतं नाव घेतलं? सांगते. अजगरात मजगर मजगरात खोली खोलीत टाट टाटात वाटी वाटीत तूप तुपासारखे रूप. मुंबईला झाले नाटक संगमेश्वरला आली चिठ्ठी आणि असुरड्याला मिळाले वर्दी आणि माझ्या महेंद्र मनोया या भरतांच्या छत्रीत तिरा मोरांची गर्दी. तुम्ही बाजारात चाललेत का? पण घेतलं काय नेतृत्व काय सांगितलं नाही ते? अगं सांगितलंच पाहिजे. हिरा तू पुढे पाहू विक्रीला कोणता माल घेतलास? अगं तू विक्रीला घेतलाय काय? हो मावशी. अगं म्हणून ना तुझ्या नवऱ्याला परत 10 रुपये नाळा होता काय करायला ग? तुम्ही विक्रीला कोणता माल घेतला? आम्ही विक्री घेतला खवा. काय घेतला? खवा. तुम्ही विक्रीला घेतला खवा? मग तुम्ही दोघे तुमच्या आईच्या गावात जावा. त्यांच्या आईच्या गावात खवा भरपूर. तुझे पुढे भाऊ तुझ्या विक्रीला कोणता माल घेतला? अगं काय तर मोठ्याने बोल. विक्रीला घेतली लोणी. तू विक्रीला घेतले लोणी? अगं म्हणून तुला सुंदर दिसतात दोन्ही. तू पुढे भाऊ तुझ्या विक्रीला कोणता माल घेतलास? विक्रीला घेतले दही. तू विक्रीला घेतले दही? अगं म्हणून तू दिसतेस सही आणि तुला जास्ती सुटले घाई. अगं कठोर मारायची ग. हॅलो विजय पदाळे यांकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशीला विजय पदाळे. विजय पदाळे. अशोक वनात कोकिळा जाते. अशोक वनात कोकिळा जाते. विजय पदारे ह्या भारतारांचं नाव ही त्यांचे आयटम घेते. चला तर मग. आपल्या मनाची पक्की चौकशी केली मावशीने पण तिने काय घेतलेलं नेसलं सांगितलं नाही. हो तिने सांगितलंच पाहिजे. चला आपण जाऊन तिला विचारूया. अगं मावशी तू आमच्या मनाची पक्की चौकशी केली पण तू घेतलंस काय नेसलंस काय सांगितलं नाही. अगं मी पण सांगितलंच पाहिजे का? अगं हो मावशी सांगितलंच पाहिजे.
अगं नाही सांगितल्यास अगं नाही सांगितलं तुझ्या मालाची आवड कमी देणार आम्ही. अगं सांगते अगं दूध विकून विकून मला फार कंटाळा आहे बघ. काय बोलते मावशी? आणि खरोखर म्हणून आज किलो वेगळा माल घेतलाय. आता कोणता माल घेतला? अगं तुला आता माहित आहे थंडीचे दिवस खूप आहेत म्हणून मी थोडासाच माल घेता सांगते. अगं ती आपली तुला माहिती आहे ना ते आपले चंद्रकांत मांडवकर माहिती आहेत ना. अगं त्यांचा मोठा काकडीचा माळा होता बघ मोठा. हा आणि त्यांनी परवाच्या दिवशी काकड्या विकायला आणल्या होत्या. अगं म्हणूनच मी त्यांच्याकडे एक एवढी ग्रामनुसार घेतली काकडी. अगं मी घेतली विक्रीला 1 ग्रामनुसार काकडी. अगं म्हणूनच माझ्याकडे तो प्रकाश पातळीवर बघतो मान करून वाकडे हा घाट चालू होणार नाही म्हणून आपण सिंगारपूर जाऊया. हॅलो हे पहा लव बर्ड्सचे सहकारी स्वप्नील मडवे, विशाल पाताळे आणि श्रुतिक मडवे यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मावशीनं स्वप्नील मडवे यांचं नाव घ्यायचं आहे. खणखण फुटली मळमळ माती मळल्या मातीच्या उभारल्या भीती सितारले खांब. ससुबाच्या पुढे आकाबाच्या पाठी जन्मले राम. राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं. 32 सुपाऱ्या 33 पाना 33 पानांना लावला चुना. तोंडात विडा बोलू कशी, पायात पंचन चालू कशी, गळ्यात कंठी वाकू कशी. हर हाराचे पंख मोराचे, फुल जाईचं दूध गाईचं पोरी घावाची, बहीण भावाची लेक आई वडिलांची सून सासू सासऱ्यांची. आणि स्वप्नील मडवे भक्तांचे नाव घेते असतील मी त्यांची. हॅलो त्याचप्रमाणे दिनेश गुरव यांच्याकडून काल मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मावशीने नाव घ्यायचं आहे दिनेश गुरव. सुंदर सुंदर हरणीचे इवळे इवळे पार. सुंदर सुंदर हरणीचे इवळे इवळे पार. दिनेश भारतात कुठे दिसत तर नाही. ते दारू पिऊन गटारात पडलेत की काय. शांत गाणं घे भाऊ. ठीक आहे. हॅलो सुशांत मनवे यांकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आमच्या कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शक आहेत ते. मावशीनं सुशांत मनवेचं नाव घेतलं आहे. सुशांत मनवे. सुशांत मनवे. प्रतापगडाच्या पायथ्याखाली शिवाजी महाराजांनी काढला अफजल खानाचा कोटला. प्रतापगडाच्या पायथ्याखाली शिवाजी महाराजांनी काढला अफजल खानाचा कोटला. सुशांत मनवे यांच्याचे भरतात कायम तर मिळून दे माझ्या संसाराला. अरे हॅलो दिस सोन्याचा उगवला औराया शिलगारा झटपट लावूया चला निघाया व्यापाराला झटपट जाऊया चला निघाया व्यापाराला.